मुंबई आणि आसपासचा परिसर वेगानं विकसित होतोय. वाढवण बंदर असेल किंवा नवी मुंबई एअरपोर्ट असेल, अलिबाग विरार कॉरिडॉर असेल, अशा प्रकल्पांमुळे शहरं विस्तारत आहेत, नवी शहरं वसवली जात आहेत, लोकसंख्या वाढते आणि अशा वेळी सार्वजनिक वाहतुकीवर ताण येणं स्वाभाविक आहे. मुंबई आणि MMR रिजनची परिस्थिती सध्या अशी आहे की मुंबईत येणं म्हटलं की अंगावर काटा येतो. कारण कुठल्याही ट्रान्सपोर्टच्या मार्गाने तुम्ही या, मग ते तुम्ही रेल्वेच्या माध्यमातून या, मेट्रोच्या माध्यमातून या, रस्त्याच्या माध्यमातून या, खाजगी वाहनाने या, सरकारी वाहनाने या, तरीसुद्धा मुंबईत एंट्री करणं हेच सध्या जिकरीचं झालेलं आहे. आणि या उलट परदेशातली तुलना केली जाते. म्हणजे परदेशात कसं आहे की जमीन, हवा आणि पाणी या तीनही पर्यायांचा वापर करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तयार करण्यात आलेली आहे. तशी परिस्थिती आपल्याकडे का नाही आहे, असा एक प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. याशिवाय सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत आणखीही काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सध्या महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. आपण त्यांच्याकडनं पुढच्या अर्ध्या तासात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सरनाईक साहेब नमस्कार. एकूणच मी आत्ता जसा उल्लेख केला की मुंबई असेल किंवा आसपासचा MMR रिजन असेल, म्हणजे अगदी पालघर म्हणजे मुंबई ठाणे हा तर भाग होताच, नवी मुंबई होताच, पण आता पालघर विकसित होतं आहे, वाढवणसारखं मोठं बंदर तिथे येतं आहे, नवी मुंबई एअरपोर्ट येतो, त्यामुळे उरण पनवेल परिसर आहे, रायगडचा बऱ्यापैकी परिसर आहे. तर ही शहरं विस्तारत आहेत, मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या येते आहे, रोजगार उपलब्धी होते आहे. अशा वेळेला शहरं वाढत आहेत, पण त्या तुलनेत वाहतूक व्यवस्था वाढताना दिसत नाही आहे. तर या सगळ्यावर काय नियोजन परिवहन विभागाचं आहे? ही वस्तुस्थिती आहे की MMR क्षेत्र फार झपाट्यानं पुढे होत चाललं आहे आणि शहरं एवढी विकसित होत चालली आहे की गावापर्यंत आपण कधी पोहोचलो हे कळलं नाही. म्हणजे शेती हा व्यवसाय जणू MMR क्षेत्रामध्ये आता नसल्यासारखा राहिलेला आहे. कॉन्क्रीटची जंगलं सगळीकडे उभी राहत आहेत. गाड्या घेण्याचं प्रमाण 2 व्हीलर असू द्या, 3 व्हीलर असू द्या, 4 व्हीलर असू द्या, हे सर्वसामान्य जनतेमध्ये फार मोठ्या प्रमाणात. पूर्वी एखाद्या चाळीमध्ये किंवा एखाद्या इमारतीमध्ये एखादी गाडी असायची, आता तसं राहिलेलं नाही. आता प्रत्येक फ्लॅटमध्ये एक गाडी तर कंपल्सरी आहे, किंबहुना 1 BHK वाले सुद्धा 2-2 गाड्या घेऊन राहिलेले आहेत. पार्किंगची व्यवस्था स्वतः कधी करत नाही, रस्त्यांवर गाड्या उभ्या करतात आणि त्यामुळे जटिल समस्या ही झाली आहे. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही आणि फार मोठं आव्हान आमच्या समोर आहे. खरं तर काही निर्णय आम्हाला कटू पण घ्यावे लागणार आहेत भविष्यामध्ये, जेणेकरून सर्वसामान्यांना असं वाटेल की काही शासनानं अतिशय मोठे निर्णय आपल्यावर लादलेले आहेत. परंतु पार्किंगची समस्या विचारात घेता आम्हाला पार्किंग धोरण आखावं लागेल. ज्याच्याकडे पार्किंगची व्यवस्था आहे, ज्याची गाडी तो त्याच्या गॅरेजमध्ये किंवा स्वतःच्या पार्किंग असलेल्या जागेमध्ये जर पार्किंग करू शकत असेल तरच त्याच्या गाडीचं रजिस्ट्रेशन करावं, अशी भूमिका आता शासनाला घ्यावी लागणार आहे, प्रामुख्याने आमच्या डिपार्टमेंटला. कारण जर तुम्ही पाहिलं तर एखाद्या सोसायटीमध्ये ॲम्ब्युलन्स किंवा फायर ब्रिगेडची गाडी जायला सुद्धा जागा राहत नाही. मध्ये मोठी काही अपघाताची परिस्थिती निर्माण झाली तर फायर ब्रिगेडच्या गाड्या जाऊ शकत नाही. एखादी व्यक्ती जर काही ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून हॉस्पिटलमध्ये न्यायचं असेल तर त्याला न्यायला ॲम्ब्युलन्स दरवाजापर्यंत पोहोचू शकत नाही. एवढ्या गाड्या त्या ठिकाणी पार्क केलेल्या आहेत आणि त्यामुळे आम्हाला फार कटू काही निर्णय घ्यावे लागणार. तशी व्यवस्था आमच्याकडनं होते आणि प्रामुख्यानं जमीन जी आपली आहे ती आता गाड्या पेलण्याची क्षमता त्यांची राहिलेली नाही. त्यामुळे जमिनीची वाहतूक कमीत कमी करून ही हवाई वाहतूक कशी करता येईल किंवा जलवाहतुकीच्या माध्यमातून त्याला वॉटर ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून डायव्हर्ट कसं करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. एक मध्यंतरी एक शब्द ऐकवात येत होता की इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टीम उभारण्याचा एक मानस मध्यंतरी नितीन गडकरी केंद्रीय वाहतूक मंत्री असतील किंवा राज्य सरकारकडनं पण तसा एक मानस व्यक्त होत होता. त्या दृष्टीनं काय नेमके प्रयत्न सुरू आहेत? नाही, चालू आहे. बघा, गडकरी साहेबांचं व्हिजन फार मोठं असतं आणि त्यांनी एखादी वस्तू जर किंवा गोष्ट मनामध्ये घेतली तर ते प्रत्यक्षात कशी उतरेल ह्यासाठी ते प्रयत्न करत असतात. मला आठवतं आहे की मी नुकताच परिवहन मंत्री झालो होतो आणि 7 जानेवारीला एक दिल्लीला परिषद त्यांनी घेतली होती आणि त्या परिषदेमध्ये अतिशय चांगल्या मौलिक सूचनासुद्धा केल्या होत्या. त्याच वेळेस जर वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे परदेशामध्ये रोपवेचा पर्याय वापर आपण करू शकतो किंवा पॉड टॅक्सीचा पर्याय जर आपण विचार करू शकतो. त्याचबरोबर वॉटर ट्रान्सपोर्टचा फार मोठ्या प्रमाणात
चालना प्रत्येक देशामध्ये दिलेली आहे, तशी परिस्थिती भारतात का नाही? आणि त्या माध्यमातून आम्ही आल्यानंतर मी माझा परिवहन पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरच मी सांगितलं होतं की मी रोपवे आणि पॉवर टॅक्सीचा पर्याय फार गांभीर्यानं घेतलेला आहे आणि त्या माध्यमातून चालू आहे. आमचे MMRDAला तशा सूचना दिलेल्या आहेत, सर्वेक्षण चालू आहे. दिल्लीमध्ये आमच्या बैठकीमध्ये माझ्या प्रकल्पाला तत्वतः मंजुरीसुद्धा केंद्रीय मंत्रालयानं म्हणजे गडकरी साहेबांच्याच माध्यमातून ती मिळालेली आहे. 3 प्रकल्प कसे पुढे नेता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. परंतु पॉवर टॅक्सी अशी एक चांगली संकल्पना आहे जी आमचे माजी मुख्यमंत्री आणि आता आमचे असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी MMR म्हणजे तुमच्याच BKC परिसरामध्ये MMR क्षेत्रामध्ये पहिल्यांदा त्याला चालना दिली होती. तशी आम्ही आता मीरा भाईंदर आणि ठाण्याला सुद्धा पॉवर टॅक्सीचा पर्याय निवडतोय. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी वाहतुकीची जास्त मोठ्या प्रमाणामध्ये समस्या असेल त्या सगळ्या शहरांमध्ये जमिनीवरची वाहतूक हवेमध्ये किंवा जलवाहतुकीच्या माध्यमातून कशी डायव्हर्ट करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. या सगळ्याबद्दल मला जाणून घ्यायचंच आहे. पॉवर टॅक्सी असेल किंवा वॉटर टॅक्सी असेल, ई-बाईक नवीन आता ई-बाईक ई-बाईकला तर खूप रिस्पॉन्स येईल, त्याबद्दल जाणून घ्यायचं. पण एक परिवहन मंत्री म्हटलं की त्यांच्या प्रोफाईलमध्ये एक ठसठसता काटा असतो, तो म्हणजे ST बस. राज्य परिवहन मंडळाची सध्याची स्थिती पाहता म्हणजे अगदीच तोळामासा आहे, अगदी मरणपंथाला लागली असं म्हटल्यास वावगं ठरू नये. इतक्या मोठ्या फ्लीट आपल्याकडे मी ह्या विषयावर माझा आक्षेप आहे, मरणपंथाला लागलेली नाहीये. बघा कसं आहे की आपल्या राज्याची लोकसंख्या सुद्धा इतर राज्याच्या तुलनेमध्ये जास्त आहे. म्हणजे मी गुजरातचा दौरा केला बस पोर्टसाठी किंवा कर्नाटकचा दौरा केला त्यांच्या वेगवेगळ्या ज्या अत्याधुनिक बसेस आहेत त्यासाठी, म्हणजे ओल्वो बसेस वगैरे त्या लॉंग रनसाठी चालवतात. त्या राज्यांची लोकसंख्या 6-6.5 कोटी आहे, म्हणजे आपल्या लोकसंख्येच्या अगदी अर्धी आहे. त्यामुळे त्यांची परिवहन सेवा ही व्यवस्थित योग्य प्रकारे चालू शकते. आपली लोकसंख्या जवळजवळ 13 कोटीच्या आसपास आहे आणि आपली बस ही तळागाळातल्या म्हणजे अगदी गावापर्यंत प्रत्येक पोहोचलेली. 1948 साली स्थापना झालेली ही लालपरी कधी तळागाळातल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचल्याची म्हणजे कल्पना सुद्धा नाही. परंतु शेवटी कसं असतं की प्रत्येक राज्याची परिवहन सेवा ही काही सक्षमच असते, म्हणजे ती स्वतः म्हणजे राज्यावरच डिपेंड राहते. कारण राज्याच्या अर्थसंकल्पातून भरीव जर आर्थिक मदत मिळाली तरच ती पुढे जाऊ शकते. व्यवसायासाठी नाही तर ती लोकहितासाठी म्हणजे ती आणि राज्याची जबाबदारी आहे. जर STला आर्थिक मदत केली तर काय राज्य सरकार उपकार करत नाही, कारण ती काळाची गरज आहे. त्यामुळे आम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून आता अजितदादांनी चांगलं सहकार्य करायचं ठरवलेलं. आम्ही 5,000 बसेस नवीन घेतोय. हो, काल बैठक झाली, परंतु 5,000 बसेस आम्ही प्रत्येक वर्षाला घेतोय, जेणेकरून 25,000 बसेस ह्या 5 वर्षात येतील. जुन्या ज्या बसेस आहेत तोपर्यंत सगळ्या स्क्रॅप मध्ये जातील. आता आमच्याकडे 12,400 आहेत. मध्यंतरी जे भाड्याने बसेस घेण्याचं धोरण बिलकुल भाड्यानं बसेस देण्याचं धोरण मी परिवहन मंत्री झाल्यापासून स्पष्टपणे सांगितलं, मी एकही बस भाड्याने घेणार नाही. याचं कारण असं आहे, भाड्यानं घेतलेली बस ही असते ती फक्त ठेकेदारासाठी असते, असं माझं ठाम मत झालेलं आहे. त्यामुळे आपले जर ड्रायव्हर कंडक्टर सक्षम असतील तर त्यांच्याकडूनच मी माझ्या ह्या बसेस चालवून घेणार. गरज पडली तर नवीन भरती करील, नवीन ड्रायव्हर घेईल, नवीन कंडक्टर घेईल, परंतु भाड्याच्या बसेस कंत्राटदाराच्या भल्यासाठी मी काही घेणार नाही. ओल्वो सारख्या ज्या 2 कोटीच्या 2.25 कोटीच्या बसेस आहेत त्या जर भाड्यानं घ्यायच्या असेल आणि लोकांना सेवा जर अद्याप चांगली अत्याधुनिक सेवा त्यांना हवी असेल, कोच म्हणजे स्लीपर कोच सारखे वगैरे, तर ठीक आहे, एक 50-100 घ्यायला काही हरकत नाही. परंतु सरसकट जर सगळ्या AC नॉन AC बसेस जर मी भाड्यानं चालवायला दिलं तर माझा नुकसानच त्याच्यामध्ये, ठेकेदाराचा फायदा त्यामध्ये होईल आणि सर्वसामान्य प्रवाशांना जी सोय किंवा जी सवलत किंवा जी सेवा मी ST बसच्या माध्यमातून देऊ शकतो ती देऊ शकणार नाही. पण आता तुम्ही उल्लेख केला की काळानुरूप बदललं पाहिजे. माझं हेच म्हणणं आहे की ST काळानुरूप का बदलत नाही? म्हणजे आता आपण बघितलं तर ओलासारख्या खाजगी कंपन्या त्यांनी आता इथून BKC ते पनवेल, असं मी एक उदाहरणादाखल हा रूट तुम्हाला सांगतो, त्यांनी दररोज एक शटल सेवा सुरू केलेली आहे. ती तासातासानी आता त्यांच्या बसमध्ये जर प्रवासी पाहिले तर 2-3 प्रवासी आहेत, पण त्यांनी सुरुवातीच्या काळात फ्री सेवा दिली होती आणि लोकांना त्या स्कीमकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. छोट्या मिडी बसेस असतील किंवा छोट्या कार, म्हणजे STने उद्या कार का चालवू नयेत? म्हणजे जर ते बेनिफिशियल, कारण आता आपण बघतो की अनेक ST बसेस अर्ध्या मोकळ्या किंवा पूर्ण मोकळ्या फिरत असतात. अशा वेळेला त्या मार्गांवर छोट्या कार किंवा मिडी बसेस याचा पर्याय का आपण निवडत नाही? 100% तुमच्या मताशी मी सहमत आहे. मला फक्त
ह्या पदाचा कार्यभार घेऊन आता जवळजवळ नाही, तुमच्याकडनं अपेक्षा जरूर आहेत, कारण- 3 दिवस झालेले आहेत. माझी संकल्पना आहे शेवटी बघा, मी जसं लोकप्रतिनिधी म्हणून गेल्या 30 वर्ष काम करतो, तसं एक चांगला उद्योजक किंवा व्यावसायिक म्हणून सुद्धा मी माझ्या कंपनीचा ठसा उपटलेला, म्हणजे आम्ही सुद्धा शून्यातून निर्माण केलेलं हे तर ऑलरेडी सेटअप आहे. जे आमचं जे सेटअप आहे तुम्हाला कल्पना नसेल, परंतु 13,360 एकरची जमीन एस टी महामंडळाच्या स्वतःच्या मालकीची आहे. मी प्रत्येक ठिकाणी बसपोर्ट निर्माण करतोय. मला 2 वर्षाचा कालावधी ह्या सगळ्या सुधारणांसाठी लागणार आहे. कारण बघा, आतापर्यंत तुम्ही जी मगाशी वाक्य वापरलं मरणावस्थेमध्ये, असं सगळेजण म्हणतात, मी त्या मताशी सहमत नाही. कारण शेवटी मला ही खड्ड्यात गेलेल्या ह्या ज्या काही बसेस आहेत त्या बाहेर काढायच्या आणि त्यांना अत्याधुनिक करायचं आहे, आणि त्यासाठी मला काहीतरी वेळ लागणार आहे. मला खात्री आहे की 1.5 ते 2 वर्षामध्ये मी हे सगळं करू शकतो. तुम्ही जर 2 वर्षानंतर मला ह्याच ठिकाणी संधी दिली, परत बोलवलं, तर मी निश्चित माझ्या बोलण्यामध्ये किंवा तुमच्या बोलण्यामध्ये सुद्धा तुम्ही सांगाल की नाही, अगदी 1.5 ते 2 वर्षात तुम्ही जर हे चॅलेंज जर यशस्वीरित्या पूर्ण केलं तर आम्ही नक्की तुम्हाला पुन्हा स्टुडिओत बोलवणार आहोत. पण माझा आणखीन एस टी संदर्भातला हा प्रश्न आहे की एस टी सेवा आत्ता म्हणजे पगार होत नाही आहेत वेळेवर, किंवा एस टीच्या महामंडळामधले घोटाळे असतील, अनेक बाबी मधल्या काळात समोर आल्या होत्या. परिवहन मंत्री म्हणून तुम्ही कार्यभार घेतला, तुम्ही स्वतः बिझनेसमन आहेत, तुम्ही तुमचा व्यवसाय उत्तमरित्या चालवलेला आहे. हे एक चॅलेंज आहे. काय अशा रेमेडीज तुम्हाला लगेच डोळ्यासमोर येत आहेत की या जर नीट केल्या याची अंमलबजावणी, तर एस टी तोट्यातून बाहेर येऊ शकेल? नाही, येऊ शकते. सर्वप्रथम म्हणजे काय की एस टीची संख्या ही वाढवायला हवी. आता 12,400 जी संख्या ही फार अत्यल्प आहे, आणि त्यामुळे, आणि त्यातल्याही जर तुम्ही बघाल तर 50% बसेस ह्या अशा आहेत की त्यांना कधीही स्क्रॅप करावं लागेल तुम्हाला. कारण एक बस साधारण इकडनं तर तुम्हाला रायगडपर्यंत जायचं असेल, महाडपर्यंत जायचं असेल तर 3-3 वेळा बंद पडते, अशी परिस्थिती. अशा वेळेस तुम्हाला नवीन बसेस तुमच्या ताफ्यामध्ये घेणं गरजेचं, जेणेकरून हा मेंटेनन्सचा प्रश्न निर्माण होणार नाही. आता मेंटेनन्सचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आहे. मेंटेनन्स निर्माण झाल्यानंतर डिझेल फार मोठ्या प्रमाणात ते खातात, आणि त्याला स्वच्छतेसाठी आणि बाकीच्या गोष्टींसाठी सुद्धा खूप काही खर्च करावा लागतो. परत आता मध्यंतरीच्या काळामध्ये सरकारनं फार सवलती सुद्धा दिलेल्या आहेत. त्या सवलतीचा परिणाम जरी काही मोठ्या प्रमाणात झालेला नसेल तरी राज्य शासनाकडून जी काय प्रतिपूर्ती आम्हाला मिळते ती वेळेवर मिळत नाही आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत आहे. परंतु मी देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार आणि शिंदे साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी परिवहन मंत्री झाल्यानंतर माझ्यावर फार मोठी जबाबदारी दिली. त्यांनी सांगितलं, ठीक आहे, तुम्ही एक संकल्प काहीतरी करा तुमच्या 5 वर्षाचा, आणि त्या माध्यमातून तुम्ही काही मागणी करा, आम्ही त्या मागणीची पूर्तता करू, आणि मला तशी सहकार्य शासनातर्फे मिळते. एस टीच्या संदर्भात म्हणजे आम्ही आता बघितलं की तुम्ही कार्यभार स्वीकारल्यापासून बऱ्याचशा भागात जाऊन तुम्ही सगळ्या डेपोचे दौरे करताय, पाहणी करताय. बस पोर्ट ही नेमकी संकल्पना काय? म्हणजे तुम्ही आता मध्ये उस्मानाबाद गेला होतात, पनवेलला गेला होतात, अजूनही गुजरातला जाऊन आलो ना मी. म्हणजे त्या बस पोर्ट मध्ये नेमकं काय? अभिनंदन करेल की ज्यावेळेस आताचे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी ही संकल्पना राबवली, म्हणजे आजपासून जवळजवळ 12 वर्षापूर्वी. आणि त्यांनी जे बस स्टेशन्स होते ते PPP तत्वावर बस डेपोचं त्यांनी निर्माण केलं. आणि जसं एअरपोर्ट असतं, एअरपोर्टचा कॉरिडॉर असतं, एअरपोर्टमध्ये ज्या प्रकारे चांगले रेस्टॉरंट्स असतात, मॉल असतात, लोकांना फिरण्यासाठी काही व्यवस्था केलेली असते, त्यांना त्या ठिकाणी थिएटर्स वगैरे उपलब्ध केलेले असतात, अशा प्रकारची मॉलची ती संकल्पना आहे. आणि ते मॉल एका बाजूला निर्माण होत असताना आपल्या बसेससाठी, आपल्या ST साठी चांगली सुविधा कशी मिळेल अशा पद्धतीनं त्याचं बांधकाम, म्हणजे PPP तत्वावरचं बांधकाम करून विकासकाकडून ते त्यांनी बनवून घेतलं आणि खूप चांगले चालतात. म्हणजे मी ते ड्रायव्हर आणि कंडक्टर्सच्या रूम बघितला व अद्यावत AC रूम्स आहे, सगळ्यांना व्यवस्थित शुद्ध पाणी त्यांना मिळतं, पिण्यासाठी थंड पाणी मिळतं, आंघोळीसाठी गरम पाणी मिळतं, AC सगळे बेड वगैरे त्यांचे आहेत. चांगल्या प्रकारच्या सुविधा जर दिल्यात तुम्ही कर्मचाऱ्यांना तर ते सुद्धा चांगलं सेवा आपल्या संस्थेला देऊ शकतात. त्यामुळे तसं आता आपण PPP तत्वावरचं जे प्रकल्प आहे साधारणतः ह्या पुढल्या 3 महिन्यामध्ये आपण तो राबवतोय राज्यामध्ये. त्याचं काय स्टेटस आहे? म्हणजे आता ते कशा पद्धतीने? वेगवेगळ्या जवळजवळ आम्ही 14 वास्तुविशारद नेमलेले आहेत त्या कामी, आणि शहरी भागातील एक बस डेपो, तालुका स्तरावरील एक डेपो आणि गावाखेड्यातला एक बस डेपो, असे तिघांचं एकत्रित करून आम्ही ते पॅकेज आता निर्माण करतोय. ते पॅकेजेसचं साधारण 1 मे-जून मध्ये आम्ही टेंडर काढणार, जेणेकरून जास्तीत
जास्त जो मोबदला एस टी महामंडळाला देईल अशा विकासकाला आम्ही ते डेव्हलप करायला देणार आणि किमान 3 वर्षामध्ये ते त्यांनी बांधून आम्हाला हस्तांतरित करावं अशी ती संकल्पना. साधारण किती डेपो असे आता तुमच्या म्हणजे पहिल्या टप्प्यात इतके डेपो? टोटल 840 डेपो राज्यामध्ये आहेत. वेगवेगळे आगार आहेत, डेपो आहे किंवा आमचे काही तांत्रिक कामगार असलेल्या काही जागा आहेत. तर ती अशी मिळकती जी आहे ते 840 आहेत. त्यापैकी साधारणतः एक 70 ते 80 डेपो जे आहे ते आम्ही ह्या पुढल्या 2 ते 3 महिन्यामध्ये त्याची निविदा प्रक्रिया राबवतोय. दुसरा एक मुद्दा आता सध्या म्हणजे टॉक ऑफ द टाउन म्हणतो आपण किंवा चर्चेचा विषय आहे तो म्हणजे ई बाईक टॅक्सी. ई बाईक टॅक्सी म्हणजे नेमकं आत्ता या कॅबिनेटमध्ये तुम्ही त्याला मंजुरी दिलेली आहे आणि कशा पद्धतीनं हा प्रकल्प ॲक्च्युअल अस्तित्वात येणार आहे? बघा, ई बाईक टॅक्सी ही काळाची आता गरज झालेली आहे. याचं कारण असं आहे की गोवा आपल्या शेजारच्या राज्य म्हणजे गोव्यापासून इतर अनेक राज्यांमध्ये जवळजवळ 10 राज्यांमध्ये ई बाईक टॅक्सीचा वापर केला जातो. एखादा प्रवासी जर एकटा असेल तर त्याला रिक्षामध्ये बसताना 3 प्रवाशांचा त्याला तो भाडं जे आहे ते द्यावं लागतं किंवा टॅक्सीमध्ये किंवा ओला उबरचा वापर करत असताना त्याला 4 प्रवाशांचं भाडं द्यावं लागतं. नाहक काय गरज नसते. काही वेळेस तर जवळचं भाडं असतात ते नाकारतात रिक्षावाले आणि टॅक्सीवाले. त्यामुळे लांबच्या प्रवाशांना ठीक आहे 3 व्हीलर आणि 4 व्हीलरचा वापर, परंतु 15 किलोमीटरच्या परिसरामध्ये जर कुणी फिरत असेल एखादा प्रवासी तर त्याला टॅक्सी आणि रिक्षाची गरज न राहता तो त्या बाईक टॅक्सीच्या मागे बसून आपला प्रवास साध्य करू शकतो. त्यामुळे ही बाईकची संकल्पना आम्ही आणली आणि प्रामुख्यानं पर्यावरणपूरक राहावं म्हणून आम्ही ई बाईक टॅक्सी 100% ही पर्यावरणपूरक असावी यासाठी त्याला मान्यता दिली आणि त्याला खूप रिस्पॉन्स मिळेल. त्यातनं माझ्या अंदाजानं साधारण म्हणजे एमेवा क्षेत्रामध्ये जवळजवळ 10,000 नोकऱ्या उपलब्ध होतील आणि महाराष्ट्रामध्ये 25,000 नोकऱ्या उपलब्ध होतील. दुसरी अशी पण मी संकल्पना मांडली आहे, कारण रिक्षा टॅक्सी महामंडळाचा सुद्धा परिवहन मंत्री या नात्यानं मी अध्यक्ष आहे. तर ते महामंडळ आम्ही निर्माण केलेलं आहे. 50 कोटी रुपयाची तरतूद सुद्धा त्या ठिकाणी आहे. रिक्षा ड्रायव्हरचा मुलगा किंवा मुलगी, टॅक्सी ड्रायव्हरचा मुलगा किंवा मुलगी त्याला जर ई बाईक टॅक्सी चालवायचं असेल, आपलं शिक्षण पूर्ण करायचं असेल आणि आपला व्यवसाय म्हणून त्याचा वापर जर करायचा असेल तर 10,000 रुपये अनुदान आम्ही देणार, नॉन रिफंडेबल. आणि उर्वरित त्याला आम्ही कर्जाची व्यवस्था करून देणार. म्हणजे खिशातला 1 रुपया न खर्च करता तो 8 तास जर त्याला ई बाईक टॅक्सी चालवायची असेल तर तो चालू शकतो आणि किमान कमीत कमी आमची गॅरंटी आहे की तो 25,000 रुपये तरी महिन्याला कमवू शकतो. अशा प्रकारची एक योजना सुद्धा मी पुढल्या काही म्हणजे साधारण 11 तारखेला मी ती मीटिंग लावली. त्या मीटिंगमध्ये मी जाहीर करणार. पण ही म्हणजे प्रायव्हेट कंपनी म्हणजे खाजगी कंपन्यांतर्फे ही सेवा चालवली जाणार, सरकार त्याच्यावर मॉनिटरिंग करणार? सरकार खाजगी संस्थेतर्फे ती चालवली जाणार, सरकार त्यावर मॉनिटरिंग करणार. परंतु परिवहन खात्याचा मंत्री म्हणून योजना जी आहे 10,000 रुपयाची ती मात्र आमच्या वतीनं सरकारच्या वतीनं आम्ही जाहीर करणार, जेणेकरून जास्तीत जास्त बेनिफिट्स हे तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा ह्यासाठी ही योजना आम्ही पुढे आणतोय. आणि उद्या जर रिक्षा टॅक्सीचे जे चालक मालक आहे ते जर म्हणाले आमच्या व्यवसायावर परिणाम झाला तर आम्ही त्यांना हे सांगू इच्छितो तुमच्या व्यवसायावर काही परिणाम होणार नाही, कारण जवळचे भाडे तुम्ही नाकारताच, तुम्हाला पण नको असायचं. कारण आणि वस्तुस्थिती सुद्धा आहे, जर अर्धा तास 1 तास ते बिचारे गाड्या घेऊन लाईनमध्ये असतात आणि मग प्रवाशाने जर 1, 2, 3 किलोमीटरचा प्रवास साठी जर गाडीत बसलं तर त्यांना काही उत्पन्न त्यातनं होत नाही. त्यामुळे त्यांना सुद्धा लांबची भाडी मिळतील आणि तुमच्याच घरातली मुलं मुली तुमचे नातेवाईक जर ह्या व्यवसायात आले तर अजून ऍडिशनल तुम्हाला त्यामध्ये प्रॉफिट होईल अशी ती एक. आणि प्रामुख्यानं पर्यावरणपूरक ई बाईक टॅक्सी हे काही सरसकट सगळ्या बाईक टॅक्सी सारखी नसणार आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक ही टॅक्सी बाजारात येणं गरजेचं आहे. मध्यंतरी तुम्ही एक रोप कार किंवा रोप वे संदर्भात म्हटलं होतं की मुंबईमध्ये अशा स्वरूपाची योजना किंवा अशा स्वरूपाची वाहतूक व्यवस्था उभारण्याचा तुमचा मानस आहे. खरंच तशा दृष्टीने परिवहन विभाग प्रयत्न करणार आहे आणि ते अस्तित्वात येणं शक्य आहे का? म्हणजे ते फिजिबल आहे का? फिजिबल आहे म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांनी त्याला मान्यता दिली आणि अशा प्रकारची जी योजना आहे ती उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी चालू केलेली आहे. पॉड टॅक्सीची संकल्पना त्यांनी गुजरातमध्ये बडोद्यामध्ये चालू केलेली. मी जाऊन आलो बडोद्याला आणि चांगली संकल्पना एवढी चांगली आहे की आता म्हणजे मला माहिती दिली की एप्रिल ते मे महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये त्याचं उद्घाटन सुद्धा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करणार आहे. त्यामुळे ही जरी तुम्ही असं तुम्हाला वाटलं की नाही हे होऊ शकतं, का रे परदेशात होऊ शकतं मग आपल्या देशात काय नाही. आणि टेक्नॉलॉजी सारखीच आहे त्यांची आणि आपली, काही फरक पडत नाही. परंतु मानसिकता जर असेल सरकारची तर त्या वस्तू प्रत्यक्षात उतरू शकतात.
अजून एक परिवहन विभाग म्हटलं की एक रिक्षावाले टॅक्सीवाले यांच्या वागणुकीबद्दल सुद्धा अनेक तक्रारी असतात. म्हणजे त्याच्यासाठी एक फोरम होण्याची गरज अनेकदा व्यक्त केली गेलेली आहे. परिवहन विभागातर्फे असा काही एखादा उपक्रम सुरू होऊ शकतो का? उपक्रम म्हणजे नियमावलीच आहे. परिवहन विभागातर्फे उपक्रम उभारायची गरजच नाही. मी तर सक्त माझ्या अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहे की बेकायदेशीरित्या जर कोणी अशा प्रकारे सर्वसामान्य प्रवाशांना जर त्रास देत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई ताबडतोब करायलाच हवी. म्हणजे त्यामध्ये प्रामुख्यानं महिलांना सुरक्षितता जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात मिळाली पाहिजे. जवळचं भाडं जास्तीत सरसकट नाकारण्यात येतं. असं जर कोणी नाकारत असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. वाहतुकीचे नियम जर कोणी पायदळी तुडवत असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. कायदा मोडणाऱ्यांविरोधात कारवाई व्हायला पाहिजे ह्या मताचा मी स्पष्टपणे सूचना केलेल्या आहेत. ते लगेच ताबडतोब तुम्ही दंडात्मक कारवाई त्यांच्यावर करा. दुसरं अजून आमचे जे गुड्स ट्रक महाराष्ट्रातून पासिंग होऊन जातात तर तुम्ही उत्तरेकडच्या किंवा राज्यामध्ये बघितलं तर हिंदीमध्ये लिहिलं असतं किंवा जर तुम्ही दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये बघितलं तर त्यांच्या भाषेमध्ये त्या ठिकाणी सूचना काही केलेल्या असतात. तर मी स्पष्टपणे सूचना केलेल्या आहे की मराठीला आता एवढं अभिजात भाषेचा जर दर्जा आमच्या केंद्रीय मंत्र्यांनी दिला असेल, आमच्या पंतप्रधानांनी दिला असेल तर मराठी भाषासुद्धा देशभर पसरली पाहिजे. त्यामुळे जे काही स्लोगन्स आहेत ते स्लोगन्स पूर्णतः मराठीतून लिहिले असेल त्या ट्रकवर तरच त्याची पासिंग करा अशा सूचना मी केलेल्या आहेत. मग अशी एस टीच्या संदर्भात एक प्रश्न माझा राहून गेला. मध्यंतरी आम्ही कोविड काळात असं बघितलं होतं की एस टी ट्रान्सपोर्टेशनमध्ये पण म्हणजे वाहतूक गुड्स कॅरियरमध्ये पण उतरली होती. हल्ली तशा गाड्या दिसत नाही. म्हणजे ती योजना सुरू आहे नाही, गुड्स कॅरियरमध्ये अजून नाही आहे. परंतु मी अद्यावत असं काय होतं की एस टीला एवढं चांगलं रूट मिळालेलं आहे. म्हणजे अगदी राज्याच्या शेवटच्या टोक्यापासून मुंबईपर्यंत एस टी ही पसरलेली आहे. चारी बाजूने रक्तवाहिन्या शरीरातला आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु त्याचा वापर चांगल्या गोष्टींसाठी करू शकत नाही. म्हणजे पार्सल जे आहेत ते तुम्ही फक्त एस टीमध्ये टाकून किंवा एस टीच्या टपावर टाकून आणायचे असतात एक दुसऱ्याच्या ठिकाणी. त्याचं सुद्धा योग्य प्रकारे नियोजन केलं जात नाही. काही उत्पन्नाचं साधन नाही आहे. मी कालच बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये सांगितलं जाहिरात क्षेत्राला आग लागलेली आहे पूर्ण देशामध्ये. असं असताना एस टीचं उत्पन्न मात्र 20 ते 22 कोटी. म्हणजे जर ते उत्पन्न तुम्ही वाढवलंच नाही तर एस टी अजून खड्ड्यात जाणार ना. मी टार्गेट दिलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये 100 कोटी उत्पन्न तरी पुढल्या आर्थिक वर्षामध्ये एस टीचं झालं पाहिजे. आणि तशा सूचना केलेल्या जुने सगळी ठेकेदारी मोडीत काढलेली आहे आणि नवीन लोकांना संधी द्या. चांगल्या टेक्नॉलॉजीचा वापर करा. नवीन ज्या बसेस येतील ते जाहिरातीच्या माध्यमातूनच त्याच्यावर तुम्ही योग्य प्रकारे डिजिटल जाहिरातीची जागा फिक्स करा आणि नंतरच त्यांच्याकडनं त्या बसेस घ्या. प्रत्येक बसेसमध्ये हे पॅनिक बटन असलं पाहिजे, GPS यंत्रणा असली पाहिजे, CCTV यंत्रणा असली पाहिजे, जेणेकरून स्वारगेट सारखी घटना जी घडली ती परत कधी राज्यामध्ये घडता कामा नये. अशा काही नवीन टेक्नॉलॉजी युक्त मी बसेस रस्त्यावर आणतोय. त्यामुळे सूचना भरपूर केलेल्या आहेत. प्रत्यक्षात यायला अंमलबजावणी त्याला व्हायला थोडासा उशीर होईल, परंतु आम्ही करतोय, सगळ्या गोष्टीची पूर्तता करतोय. नुकतंच संसदेचं अधिवेशन संपलं. या अधिवेशनामध्ये केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी एक घोषणा केली, ती म्हणजे सहकारी तत्वावर टॅक्सी. ही नेमकी काय संकल्पना आहे? नाही, कसं असतं की आता ओला आहे, उबेर आहे, काय हो त्यांच्याकडे काही नाही आहे, स्वतःचं कार्यालय आणि ॲप. अरे राज्य शासन हे शासन आहे, लोकांचा त्यावर विश्वास आहे. तुम्ही स्वतःचा ॲप निर्माण केला आणि स्वतः जर लोकांना सुविधा दिल्या, ते जर 100 रुपये घेतात तर आपण फक्त 10 रुपयामध्ये ती सुविधा प्रवाशांना देऊ शकतो. प्रवाशांच्या खिशाला खात्री एवढं मोठ्या प्रमाणात लागणार नाही. म्हणून जे सहकार टॅक्सी जे म्हणतात ती संकल्पना प्रत्येक राज्याला जर त्यांनी दिली तर, अजून काय त्याची नियमावली आलेली नाही म्हणा, परंतु प्रत्येक राज्याला दिली तर आम्ही सुद्धा महाराष्ट्र शासनाचा आमचा ॲप निर्माण करू. जसं ओला टॅक्सी आहे किंवा उबेर टॅक्सी आहे, तशी राज्य शासनाची आमची एक सहकार चळवळीतून निर्माण झालेली आम्ही टॅक्सी उभारू. अनेक पश्चिम महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघा, सहकार क्षेत्र फार मोठ्या प्रमाणात पुढे जात असताना जर ह्या उद्योग क्षेत्र म्हणजे परिवहन क्षेत्रामध्ये जर सहकाराची निर्मिती, सहकाराच्या माध्यमातून जर निर्मिती आम्ही केली तर चांगली डेव्हलपमेंट होऊ शकेल. एक शेवटचा प्रश्न, खरं तर तुमच्या खात्याशी तो संबंधित नाही आहे असं तुम्ही काही वेळापूर्वी आपण जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा उल्लेख केला. वॉटर टॅक्सीबद्दल लोकांना उत्सुकता आहे. म्हणजे आम्हाला मध्यंतरी गडकरी असं म्हणाले होते की मुंबईतून नवी मुंबई एअरपोर्टला जाण्यासाठी एक वॉटर टॅक्सीची आता त्याचं मला वाटतं मार्चमध्ये ती सुरू होणार पण होती. यावेळेला अजून
थोडंसं डिले झालं, तिकडे जेटी वगैरे पण बनता येते. तर ती नेमकी काय संकल्पना आहे? आणि माझा पुढचा प्रश्न असा आहे की त्या धर्तीवर म्हणजे मुंबई ते नवी मुंबई एवढाच न ठेवता पालघर असेल, ठाणे असेल, मुंबई असेल, रायगड असेल, या सगळ्या जिल्ह्यांना पण समुद्राची जोड आहे. अशा वेळेला तिथे पण हा पर्याय उपलब्ध केला जाऊ शकतो. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी हे फार व्हिजन असलेले नेते ह्या देशाचे आहेत. तुम्ही जर चारी बाजूचा विचार केला तर आपण एवढे नशीबवान आहोत. म्हणजे एमएमआर क्षेत्र एका बाजूला पूर्णतः समुद्र किनारा, तर ठाणे असू द्या, पालघर असू द्या किंवा रायगड आहे, आपलं नवी मुंबई असू द्या, कल्याण डोंबिवली, उल्हासनगरपर्यंत खाडी किनारा, नदी किनाराने अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला पाण्याची चारी बाजूनी व्यवस्था आपल्याकडे आहे. जर जलवाहतूक तुम्ही चालू करू शकला नाही तर तुमच्या म्हणजे इतकं मला resources- हा म्हणजे एवढे सोर्स असताना चालू करू शकला नाही तर दुर्दैव आहे. त्यामुळे जलवाहतूक ही फार मोठी गरज आपल्या एमएमआर क्षेत्राला आहे. आणि मी मगाशीच म्हणालो की आपली जमीन ही काय आता अजून भार उचलू शकत नाही. त्यामुळे जलवाहतूक हा फार मोठा पर्याय आहे. मुंबईवरून निघालेली जर टॅक्सी तुम्ही मीरा भाईंदरला आलात, मीरा भाईंदरवरनं वसई विरारला गेलात, वसई विरारवरनं पालघरला गेलात, पूर्ण फिरून तुम्ही ठाण्याला आलात, ठाण्यावरनं नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, अशा क्षेत्रामध्ये तुम्ही जलवाहतूक चालू करता. आणि जवळजवळ एमएमआर क्षेत्रामध्ये मला माझ्या माहितीप्रमाणे 15 ते 20 जेट्टी सुद्धा आपल्या पूर्ण आहेत. बरोबर, तयार फक्त आहेत. काय झालंय की आपली जो खाडी आहे ना, ती खाडी पूर्णपणे दूषित झालेली आहे. एवढा गाळ मोठ्या प्रमाणामध्ये त्या खाडीमध्ये आहे. कारण सगळ्या महापालिका क्षेत्रामधलं जे सांडपाणी आहे ते पूर्णतः त्या खाडीमध्ये गेलेलं आहे. आणि त्यामुळे खाडी पूर्णपणे ती दूषित झालेली आहे. गाळ मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे कदाचित एखादा अपघात झाला तर ती खाली जर ती बोट गेली तर परत वर येऊ शकणार. त्यामुळे काही सगळ्याचाच विचार बोर्डाची करावा लोक घाबरतात. परंतु माझ्या जर मतदारसंघातला तुम्ही विचार केला म्हणजे मीरा भाईंदर, ठाणे आणि आजूबाजूचा परिसर, तर जलवाहतूक ही माझ्या अंदाजानं वर्षभरात चालू व्हायला हरकत नाही. एक शेवटचा प्रश्न म्हणजे 100 दिवसांचा आराखडा सगळ्याच मंत्र्यांनी तयार केलेला आहे. तुमच्या 100 दिवसाच्या आराखड्यामध्ये कोणत्या गोष्टीवर भर असणार आहे? नाही बघा, ही जी तुम्ही मगाशी ई टॅक्सी, ई बाईक टॅक्सीची संकल्पना ती आहे. परत आमच्या 100 दिवसामध्ये नवीन बसेस घेण्याची आमचा विचार होता, तो आहे. आमचं जाहिरातीचं उत्पन्न वाढवण्यावर आमचा भर होता. खूप काही टेक्नॉलॉजी घेऊन AI टेक्नॉलॉजीवर आधारित खूप काही आम्हाला गोष्टी करायच्या आहे. मगाशीच मी म्हणालो की स्वारगेटची घटना घडली तशी आमच्या परिवहन खात्यामध्ये किंवा कुठल्याही बस डेपोमध्ये घटना घडू नये म्हणून आम्ही नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करतो आहे. आम्ही परिवहन खात्याचं 85 वर्षानंतर नवीन कार्यालयाच्या इमारतीचं भूमिपूजन केलं, त्याचं काम चालू केलं आहे. आता सगळे जे बस डेपो आहेत आम्ही अद्ययावत बस पोर्ट निर्माण करतो आहे. नवीन जवळजवळ 100 ओलो बस घेतो आहे. तर पंचवार्षिक योजना आम्ही जाहीर केलेली आहे. 5-5 हजार बसेस दरवर्षी. ह्या 100 दिवसांच्या योजनामध्येच आम्ही सगळ्यांचा अंतर्भाव केलेला आहे. आणि ठीक आहे, 100 दिवसामध्ये काही योजना होतील, पण पुढल्या मी मगाशी म्हणालो तसं 2 वर्षामध्ये एक चांगलं अद्ययावत डिपार्टमेंट आमचं होईल. आणि लोक जसं कोऑपरेटिव्ह म्हणजे मोठ्या प्रमाणात जसं कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये सगळ्या जर एजन्सी चाललेल्या आहेत तर आमचं डिपार्टमेंटसुद्धा कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये जाईल अशी व्यवस्था मी पुढल्या 2 वर्षात करणार आहे. अगदी मंत्री महोदय, तुमच्या या सगळ्या संकल्पनांना आमच्या शुभेच्छा. आणि तुम्ही जसं म्हटलात की 2 वर्षात हे चॅलेंज मी स्वीकारलेलं, 2 वर्षात चेहरा मोहरा पूर्ण परिवहन विभागाचा बदलून टाकणार. तुम्हाला या कार्यासाठी शुभेच्छा. आणि 2 वर्षात तुम्ही हा चेहरा मोहरा खरंच बदललात तर पुन्हा आपण अशीच एक मुलाखत करू. तुम्हाला शुभेच्छांसह धन्यवाद देतो. तर हे होते प्रताप सरनाईक. एक चांगले व्यावसायिक म्हणून त्यांची स्वतःची ओळख आहे. हॉटेलिंग क्षेत्र असेल, पर्यटन क्षेत्र असेल, त्यात त्यांनी स्वतःचा बिझनेस एक उत्तम एका उंचीवर नेऊन ठेवलेला आहे. परिवहन विभागासारख्या विभागाचा कार्यभार त्यांच्याकडे आलेला आहे आणि हा विभागसुद्धा ते त्यांच्या व्यावसायिक वृत्तीनं कॉर्पोरेट क्षेत्राशी समतल आणून ठेवतील अशी आपण अपेक्षा करूया. धन्यवाद.